नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी क्रांती तुमचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपळाच्या पानावर कापूर कसा जाळायचा, पिंपळाच्या पानावर कापूर जाळल्याने कोणते फायदे होतात याविषयीची माहिती संपूर्ण बघणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। तुमच्या घरात जर का वाद क्लेश होत असतील, नजरबाधा असेल, वशीकरण झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, आजारपण खूप येत असेल, पैसा येतो पण तो आजारपणामध्ये खर्च होत असेल, जेवढा पगार आहे त्यापेक्षा जास्त घरातनं पैसा बाहेर जात असेल, अशा अनेक प्रकारच्या अडचणी बहुतेकांना येत असतात। आणि ह्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्याला पिंपळाच्या पानावर आपल्याला कापूर जाळायचा आहे। बघा, जर का तुम्ही हे करायला चालू केलं तर यामुळे तुमच्या घरात असलेले दोष निघून जातील, तुमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल, वाईट बाधा असेल, कोणी वशीकरण केले असेल तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या नष्ट होणार आहे। इतका प्रभावी असा हा उपाय आपण बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कापूर आणि पिंपळाची पान जाळल्याने घरात काय फरक पडतो, या उपायांनी तुम्हाला तुमच्या जीवनात कोणता फायदा मिळेल याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कापूर जाळणे हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते। कापूर जाळून त्याचा धूर घरात केल्याने, श्वास घेतल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता पसरते। याशिवाय कापूर जाळण्याचे इतरही अनेक फायदे आहेत। याच कारणामुळे पूजेच्या वेळीही कापूर जाळण्याचे शास्त्रात सांगितले आहे। त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी कापूरने जाळण्याचा उल्लेख केला आहे। यापैकी एक म्हणजे पिंपळाचे पान। पिंपळाचे पान आणि कापूरने घरात धूर केल्यावर काय होते तर पहा, आपल्याला ह्या उपायासाठी पिंपळाचे पान लागणार आहे आणि आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जो कापूर वापरतात तो कापूर घेतला तरी चालणार आहे। कापूर शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, त्याचवेळी सर्व देवी देवता पिंपळात निवास करतात असे मानले जाते। याशिवाय पिंपळ वृक्षाचा ग्रह स्वामी गुरु म्हणजेच बृहस्पती आहे। एकीकडे शुक्र हा विवाह, सुख, समृद्धी, सौभाग्य, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो, तर दुसरीकडे गुरुग्रह हा बुद्धिमत्ता, करिअर, प्रगती, आरोग्य कारक मानला जातो। आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये पिंपळाच्या पानाला कापूर जाळून त्याचा धूर केल्यास शुक्र आणि गुरुग्रहांना बळ मिळते। दोघांच्या कुंडलीतील हे ग्रह बलवान राहिल्याने सर्व सौभाग्याची प्राप्ती होते, संपत्ती आणि समृद्धीचा वर्षा होतो आणि करिअर देखील यशाकडे जाते। जीवनात अनेक सुखद यामुळे बदल होतात। याचबरोबर पिंपळाचे पान कापूर टाकून जाळल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो। सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्या घरावर आणि घरातील कुटुंबावर राहतात। पिंपळाची पाने कापूर सोबत जाळून त्याचा धूर केल्यानेही घरातील वास्तुदोष दूर होतात। याशिवाय 9 ग्रह शांत होतात आणि ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते। आता हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर बघा, हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे। ज्या वेळेस आपण संध्याकाळी घरात दिवाबत्ती करतो त्यावेळेस हा उपाय करायचा आहे। उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवाबत्ती करून घ्यायची आहे, तुळशीला दिवा लावायचा आहे। तुम्ही जर का घराच्या बाहेर दिवा लावत असाल तर तुम्हाला घराच्या बाहेर दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय तुम्ही देवघरात बसून करू शकतात किंवा तुमच्या हॉलमध्ये बसून करू शकतात किंवा घराचा जो मुख्य मध्य भाग आहे त्या ठिकाणी बसून तुम्ही करू शकतात। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे। रोज तुम्हाला एक पिंपळाचं पान लागणार आहे।
हा उपाय तुम्ही 21 दिवस करू शकतात, 51 दिवस करू शकतात किंवा हा उपाय तुम्ही दररोज देखील करू शकतात किंवा एखाद्या तिथीपासून त्या तिथीपर्यंत देखील हा उपाय करू शकतात। म्हणजे तुम्ही हा उपाय जर का पौर्णिमेला चालू केला तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात। तुम्ही हा उपाय एकादशीला चालू केला तर पुढच्या एकादशीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा कोणत्याही दिवसापासून 21 दिवस, 51 दिवस, 41 दिवस तुम्ही हा उपाय करू शकतात। या उपायासाठी तुम्हाला पिंपळाचं पान लागणार आहे। आता रोज तुम्ही पिंपळाचं पान आणलं तरी चालणार आहे। पान घेताना तुम्हाला देठासहित पान घ्यायचं आहे किंवा तुम्ही 2-4 दिवसाची पानं एकाच दिवशी आणून ठेवली तरी चालणार आहे। दुसरं म्हणजे यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा। भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही कोणताही कापूर घेतला तरी चालणार आहे। 2 तुम्हाला अखंड लवंग घ्यायची आहे, ज्याला पुढचं फूल अखंड असेल अशा 2 लवंगा घ्यायच्या आहे आणि 1 तुम्हाला तेजपत्ता घ्यायचा आहे। जर का तुमच्याकडे लवंग किंवा तेजपत्ता नसेल तर यातली एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तरी देखील चालणार आहे, परंतु तुम्हाला कापूर आणि पिंपळाचं पान हे पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे। तुम्ही यासाठी एक कापूरदानी घेऊ शकतात किंवा ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळत असाल ते भांडं घ्यायचं आहे किंवा हवन कुंड तुम्ही घेऊ शकतात। तुमच्याकडे काहीच नसेल तर मोठी पंती तुम्ही घेऊ शकतात। मातीची मोठी पंती देखील तुम्ही घेऊ शकतात। ती सुद्धा नसेल तर तुम्ही एक मोठी प्लेट, एक मोठी वाटी जी तुम्ही घरात वापरत नाही असं भांडं तुम्ही घेऊ शकतात। आता तुम्हाला हा उपाय करायच्या अगोदर देवघरात तुम्ही जर का हा उपाय करणार असाल तर देवघरात बसायचं आहे। तुम्हाला ते भांडं समोर ठेवायचं आहे, यामध्ये पिंपळाचं पान ठेवायचं, त्यावर कापूर ठेवायचा, 2 लवंगा ठेवायच्या आणि 1 तेजपान तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे। जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण करू शकतात। तुम्हाला ज्याचं नामस्मरण करायचं आहे त्याचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे। आता जर का तुम्हाला असं वाटलं की हा कापूर संपला आहे आणि पान पूर्ण जळालं नाही तर तुम्ही यामध्ये अजून कापूर टाकू शकतात किंवा जेवढा तुम्ही कापूर टाकलेला आहे तेवढ्या कापूरमध्ये देखील तुम्ही हे पान जाळू शकतात। यानंतर हे राहिलेलं जे खालची राख आहे ही राख तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी थंड झाल्यावर एखादा झाडाखाली तुम्हाला निर्मल्यात टाकून द्यायची आहे। हा उपाय तुम्ही सलग दररोज करा। यामुळे तुमच्या घरात असलेल्या वाईट गोष्टी, वाईट बाधा किंवा काही आर्थिक अडचणी असतील त्या संपूर्ण तुमच्या नष्ट होणार आहे। इतका महत्त्वाचा आणि प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय तुम्ही सलग 11, 21 किंवा कंटिन्यू देखील तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा मग तुम्ही हे प्रज्वलित असताना, जळत असताना तुमच्या मनामध्ये चांगले विचार तुम्ही करायचे आहे। तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही मनामध्ये आणायच्या आहेत की बाबा माझं चांगलं होत आहे, माझा इन्कम वाढला आहे, मला पगार चांगला मिळतो किंवा घरातला आजार पण नष्ट झालं किंवा शिक्षणात प्रगती झाली आहे, नोकरी चांगली लागली आहे, माझ्याकडं घर, गाडी, बंगला आलेला आहे। म्हणजे तुम्हाला ज्या पण काही अडचणी असतील त्या तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या मनामध्ये आणायची आहे आणि तसा विचार तुम्हाला तुमच्या मनामध्ये करायचा आहे आणि हा कापूर तुम्हाला ह्या पानाबरोबर दररोज प्रज्वलित करायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।